हे गाईचं वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपल्या शेतातून आपण आपला ब्लॉग चालू करतोय आणि आज आपल्याला काही टास्क नाहीत, कारण की आपल्या जे शेतातले वर्कर आहेत ते सर्व आज वोटिंगला गेलेले आहेत. कारण की आज वोटिंग डे आणि तो मतदानाचा हक्क आपण बजावला पाहिजे, त्यासाठी ते सुट्टी घेऊन मग त्यांच्या गावी मतदानाला गेलेले आहेत. तर ते नसल्यामुळे समोर बघू शकता आपला जनावरांचा गोठा जो आहे तो क्लीन करायचा राहिलेला आहे आणि आपल्याला हायजीनता मेंटेन ठेवायचे आहे, त्यासाठी हा आपण क्लीन करणार आहे. तर पहिल्यांदा आपण काय करणार आहे, हे जे शेण आहे आणि ते त्यांच्या दावणीत जे खायला टाकलं होतं ते खाली पडलेलं आहे, तर ते एकत्र करून आपण एका ठिकाणी टाकणार आहे. आणि त्यानंतर इकडे बघू शकताय, इकडं आपलं डिवायडेशन आहे. इकडे देशी गाय आहेत, इकडे गिर गाय आहे आपली, आणि त्याच्यामध्ये नंतर इकडं आपण म्हशी असं डिवायडेशन केलेलं आहे. बघू शकता हे तुम्ही आपण जुगाड केलेलं आहे. जे आपले टिपाड असतात पाण्याचे त्याचं वरचं झाकण कापून आपण हे लाकडामध्ये ॲडजस्ट करून शेण काढण्यासाठी आपण हे केलेलं आहे. तर जे आपलं शेण आहे ते आपण एकत्र करणार आहे. नंतर ते पाठीमध्ये भरून आपल्या जो शेणाचं एकत्र ढिगारा केलेला आहे ते टाकणार आहे. तर आपण पहिल्यांदा शेण एकत्र करू. तर काही समोर बघू शकताय, जे शेण विस्कटलं होतं ते एका ठिकाणी आपण गोळा केलेला आहे आणि हे गोळा करून पाटीमध्ये भरतो आपण. आणि त्यानंतर जे आपलं एका ठिकाणी शेणाचा ढिगारा केला जो की खत म्हणून यूज करतो आपल्या शेतामध्ये, त्याचा टाकतो आपण. आणि त्यानंतर हे दावणी बघू शकताय तुम्ही, अशा प्रकारे चारा विस्कटलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नवीन चारा टाकायचा आहे. त्यासाठी जो जुना चारा आहे तो आपण गोळा करून तिकडं आपल्या उखंड्यावर टाकून बघू शकता. हे आपली गिर गाय आहे आणि सुरुवातीला एकदम आगाव होती, म्हणजे हे जवळ येऊ देत नव्हती, दूध काढू देत नव्हती. पण आता जसं मोठं होईल, वय वाढेल तसं ते समजूतदार झालेले आहे आणि एकदम चांगले आहे दुधाला आहे आपल्या. आणि आता शांत आहे एकदम. तर इकडे बघू शकता हे. तर काही समोर बघू शकता ही जी गाय आपली ती प्रेग्नंट आहे, म्हणजे एका महिन्यामध्ये ती होऊन जाईल. तर हे समोर बघू शकता 1 2 3 आणि ही 4, म्हणजे असं 4 देशी गाईंचं आपण दूध घरी खाण्यासाठी वापरतो. आणि त्या दुधापासून आपण दही, दूध, तूप सगळं तयार करतो आणि ते असेल ते घरी खाण्यासाठी वापरतो. कारण समोर बघू शकताय हा आपला जोडीदार आहे बबलू, काय करतोय तर हे दावणीमध्ये जे चारा टाकलेला होता दुपारी त्यांना तो एकत्र करतोय कॅरेटमध्ये आणि त्यानंतर तो बाहेर नेऊन टाकतोय, जेणेकरून यांना आता आपण फ्रेश चारा टाकणार आहे. तर काही हे जे गवत दिसते तुम्हाला ते तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजत जाईल. आपल्या आंब्याच्या बागेमध्ये खुरपणी चालू होती, ते गवत आपल्या बागेतून निघालेलं आपण ह्या जनावरांना टाकलेलं आहे. कारण ते फ्रेश असतं, त्याच्यावर कोणती फवारणी केलेली नव्हती, त्यामुळं आपण हे आपल्या गायींना टाकलेलं आहे. आणि त्यानंतर आता हे चारा संपल्यानंतर समोर बघू शकता तुम्ही कडबा कुट्टीची मशीन आहे, त्याच्यामध्ये आपण त्यांना खाण्यासाठी चारा लावलेला आहे, तो बारीक करतो आणि मग ह्यांना खायला देतो. जेणेकरून तो बघू शकता तुम्ही इकडं ह्याच्यामध्ये बारीक केल्यानं काय होतं, चाऱ्याचं वेस्टेजचं प्रमाण कमी होतं, कारण की सर्व चारा आहे तो खाल्ला जातो. हे बघू शकता तुम्ही, हे कडबा कुट्टी मशीन आहे आणि याच्यामध्ये हे अशा प्रकारे बारीक होतो चारा आणि त्यानंतर तो आपल्या जनावरांना आपण टाकतो. हे आपले क्लोज फ्रेंड झाले, आता झाले आहे ना तू? हो म्हणते, कारण की सुरुवातीला ओळख देत नव्हती अजिबात. आता जसं रोज येतोय मी तर एकदम ओळखी झाल्या. लांब न बघूनच ते मान हलवते. काही जे समोर बघू शकता तुम्ही, हे आपण धावण आहे ते स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि समोर बघू शकता अशा एका ठिकाणी आपण एकत्र केले, ते नंतर पाठीमध्ये भरून आपण उखंडामध्ये टाकणार. तर आज जे आपले वर्कर आहेत जे आपल्या गायगुरांची देखभाल करतात, तर ते मतदानानिमित्त बाहेर गेले असल्यामुळं इथं जो एक बबलू नावाचा तो बघितला असेल कॅरेक्टर, ते एकटं काम करत असल्यामुळे त्याला आपण हेल्प करतो, कारण की त्याच्या एकट्यावर लोड येऊ नये. कारण की बाकीचे वर्कर असताना ते सोबत कोणतरी असतं, तर आज एकटं असल्यामुळं आपण त्याला मदत करतोय. आणि हे बघू शकते आपली गिर गाय हे एकदम शांत झाले. काय झाले काय माहीत नाही, कसल्या सदम्यात आहे काय माहिती, पण लई शांत असते. पण दुधाला एकदम चांगले. ते असं दिसायला मार्की दिसते, आगाव दिसते, पण एकदम गरीब आहे. आणि आपल्यात पर्सनल फेवरेट म्हटलं तर हे आहे, हे बघू शकताय तुम्ही. तिकडं आपला स्लरीचा सेक्शन आहे, तुम्ही बघू शकता. हा स्लरीचा टँक आहे आणि ही स्लरी आपल्या शेतीसाठी खूप फायदेशीर असते, जेणेकरून आपल्या शेतीचा जो पोता आहे तो चांगला राहतो आणि मातीची क्वालिटी आहे ती खराब होत नाही, त्यासाठी आपण स्लरी वापरतो. आता हे देशी गाईचं झालं तर आपल्याला इकडचं म्हशीचं साफ करून घ्यायचं आहे, जसं की आपण इकडचं केलेलं आहे.
तर ते आपण करूया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण एका ठिकाणी केलेलं आहे. तर काही अशा प्रकारे आपण तिथलं स्वच्छ केलेलं आहे आणि त्यानंतर ते घाण आहे ते पलीकडे टाकलेलं आहे. तर जे आता दाराचं काम आहे ते कंटिन्यू करू थोड्या वेळात. तर काही हे तुम्ही बघू शकता हे आपली कडबाकुट्टीची मशीन आहे, जे की आपण याच्यामध्ये आपला जो चारा आहे शेतामधला तो बारीक करतो. जो चारा आपण शेतामध्ये पिकवतो तो आपण ट्रॅक्टरमध्ये घेऊन येतो आणि त्याच्यानंतर हा बारीक करतो. बारीक केल्याने काय होतं, हा बघू शकता तुम्ही एकदम बारीक झालेला आहे. याच्यानं काय होतं, जे जनावर आहेत आपले ते एकदम पूर्णपणे खातात, ह्याला शिल्लक ठेवत नाही. जर आपण न बारीक करता टाकला तर तो सारा तसा शिल्लक राहतो आणि आपण तसंच तो वेस्टेज म्हणून आपल्या उकंड्यावर टाकतो. तर याचा फायदा असा आहे की हे संपूर्ण चारा खातात. तर यांना आपण आता टाकणार आहे थोडा. हे बघू शकता आपण आपल्या कॅरेटमध्ये भरलेला आहे हा. तर हे जे कॅरेट आहे ते आपल्या वासरांना टाकणार आहे आपण. तर हे अशा प्रकारे आपण सर्वांना ह्या चारा टाकलेला आहे. बघू शकता जास्त आपण टाकत नाही, कारण की हे जे आहे हे वेस्टेज होतं जास्त टाकल्यानंतर. त्यामुळे त्यांच्या आपण भुकेनुसार ह्यांना आपण टाकतो. तर काही आपण आपल्या ह्या वासरांना टाकलेलं आहे, जे रेड काय तिकडे त्यांना टाकायचं बाकी आहे. तर आपण आता हे चारा आहे ह्याच्यामध्ये बसतो आणि त्यानंतर त्यांना टाकूया. जसं की आपल्या त्या वासरांना आपण टाकलं सेम तसंच त्यांना आपण एक कॅरेट तिघा जणांमध्ये टाकतो, जेणेकरून हे वेस्टेज जाणार नाही. हे जे दावण आहेत ते आपण क्लीन करून घेतलेले आहेत, कारण की जे आपण दुपारी ह्यांना आपल्या आंब्याच्या बागेतील गवत टाकलं होतं ते आता खराब झालं होतं. त्यामुळे ते आपण काढून नवीन चारा त्यांना टाकलेला आहे. आपण अशा प्रकारे क्लिनिंग करून त्यांना चारा टाकलेला आहे, कारण की जे आपले रोज ह्यांची निगराणी करतात ते सध्या निवडणुका असल्यामुळे त्यांच्या गावाकडे गेलेले आहेत. तर त्यांच्या ॲब्सेन्स खाली आपल्याला हे करावं लागतं, कारण की आपल्या लर्निंग फेजमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायच्यात. त्यात ही पण गोष्ट महत्त्वाची होती. तर हे पण गोष्ट आज आपण शिकलो म्हणजे आपल्याला हे माहीत होतं, फक्त प्रॅक्टिकली आज आपण केलेले आहेत. आणि त्याबरोबर आपण सकाळी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. तर मतदान हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. तर मतदान हे आपण करून आलेलो आहे. मग तुम्हाला जो हिरवा चारा दिसतोय तो आपण आपल्या गाई गुरांसाठी लावलेला आहे. आणि इकडं बघू शकता तुम्ही तो इथं आणलेला आहे. आणि त्यानंतर आपण हा कडबाकुट्टीमध्ये टाकतो आणि बारीक करतो. हे बघू शकताय तुम्ही, हा आपला हिरवा चारा आहे जो की आपल्या जनावरांना आपण टाकतो. तो आपण हिरवा चारा घेऊन आलेला आहे. तो कडबाकुट्टीतून कसा बारीक केला जातो हे आपण बघूया. तर समोर बघू शकताय हिरवा चारा आपल्या कडबाकुट्टीतून बारीक करायला चालू आहे. तर तो इथून आतमध्ये टाकला जातो. हे बघू शकताय तुम्ही इथं. तर अशा प्रकारे आत टाकला जातो. खाली अशा प्रकारे बारीक घेऊन खाली येतो. समोर बघू शकता अशा प्रकारे आपला चारा बारीक झालेला आहे, जो की आपल्या कॅरेटमध्ये भरून आपण त्यांना त्यांच्या दावणीमध्ये त्यांच्या समोर नेऊन टाकतो. आज आपल्या शेतामध्ये जास्तच सुनं वाटते, शांत वाटते, कारण की जे आपले इथं राहणारे फॅमिली आहे ते सर्व त्यांचा मतदानाचा जो हक्क आहे तो बजावण्यासाठी त्यांच्या गावी गेलेले आहेत. आणि मतदान हे केलं पाहिजे, चुकवलं नाही गेलं पाहिजे, कारण की लोकशाही दिलेला आपल्याला अधिकार आहे. तर बदलासाठी आपण नक्कीच मतदान करू शकतो. तर ते कधी चुकवायचं नाही.
तर आपण पण मतदानाचा हक्क बजावलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर आज कोण नसल्यामुळं आपल्याला आपल्या गोट्याची स्वच्छता करायची होती आणि ते आपण योग्यरित्या केलेले आहे. जे शेण इतरत्र पसरलं होतं आणि जो चारा होता तो एकत्र करून बाहेर टाकला आणि शेण पण आपल्या शेण जिथं एकत्र केलं होतं तिथं आपण टाकलेलं आहे. तर आता धाराची जी प्रोसेस आहे ते येऊन आपला सोन्या, तुम्हाला माहीत असेल, तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, तर तो येऊन धारा काढतो, त्यानंतर मग ते आपलं दूध घरी येतं. गाईज ते आपलं टास्क पूर्ण झालं आहे, जे की आज लेबर नसल्यामुळं आपल्याला तो गोटा स्वच्छ करायचा होता आणि असं नडेआडीला ते कामं करावं लागतात, कारण की रोजच आपल्याकडे लेबर अवेलेबल असेल असं नाही, त्यामुळं आपल्याला पण ते कामं शिकावं लागतात आणि माझ्या लर्निंग स्टेजमध्ये मी हळूहळू शिकतो आहे. तर काही जण असतात की ते नाही का म्हणजे फक्त निगेटिव्हली कमेंट करतात, बोलतात. तर मला एकच सांगायचं त्यातून की मी लर्निंग स्टेजमध्ये आहे, मी खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकतो आहे आणि मी काय ह्यातला पक्का नाही की मला सर्व काही माहिती आहे, हळूहळू एक एक गोष्ट शिकतो आहे. तर ते शिकत असताना मी थोडंफार चुकत असेल का असेल, त्यानं शिकल्यानंतर मी नक्कीच आपण त्या व्यवस्थित करणार आहे प्रॅक्टिकली. तर माझ्या लर्निंग स्टेजमध्ये तुम्ही माझ्यासोबत राहा, काय चुकत असेल अवश्य सजेशन द्या. तर आपण नक्कीच एक वेगळं उदाहरण सेट करू आणि हळूहळू आपल्याला ते प्रोसेसिंगचं चालू करायचं आहे. एकदम चालू केलं तर आपल्याला ते मार्केटिंगचा प्रॉब्लेम येईल, त्यामुळे ते हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण करतोय. तर गाईज तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार आहे. चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.